हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतीक्षा घोरपडे 1.10. तर चला, नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि व्हिडिओवर कंटिन्यू राहा, लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एका 2-1 महिन्यापूर्वी म्हणजे झाले असतील 2 महिने कंप्लीट झाले. तर 2 महिन्यापूर्वी मी सिंथॉल साबण वापरली. फक्त 10 ते 15 दिवस वापरली, पण त्याचा रिझल्ट इतका बेकार आलेला आहे. माझ्या पूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स येऊन गेले होते. मला बिलकुल सूट झाली नाही ती साबण. आणि त्या साबणीमुळे मला पूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स तर आलेच, पण ते पिंपल्स जाताना हे ब्लॅक असे डार्क होऊन गेलेले आहेत. तर प्लीज मला इतकं म्हणजे मला सांगायचं होतं हे सगळ्यांना की खरंच ऑइली ज्याची स्किन असेल ना, त्यांनी कोणतीच आपण जे नेहमी वापरतो तेच साबण किंवा फेस वॉश यूज करा. दुसरं फेस वॉश यूज केल्याने किंवा साबण यूज केल्याने खूप साईड इफेक्ट होतात त्याने चेहऱ्यावरती. तर मी तुम्हाला दाखवते की मी मिशोवरनं ही क्रीम ऑर्डर केली होती. तर आता हिला फक्त 3 दिवस झालेले मी लावते, पण हिचा रिझल्ट मला चांगला जाणवतो. हे पूर्ण डार्क जे माझे हे आहेत ना पिंपल्स, ते पूर्ण डार्क होते, पण आता ते थोडेसे पुसट होत चालले. तर खरंच ही क्रीम इतकी म्हणजे 3 दिवसापासून मी वापरते, तर इतकं छान रिझल्ट आलेला आहे. आणि अजून 2 प्रोडक्ट मी मागवलेले आहे मिशोवरनं, तर ते पण येणार आहे येत्या 2 दिवसात. तर मी तुम्हाला दाखवते. तर माझी गुड्डू पण आलेली आहे. काय आणलं शोना ते? कोणी घेऊन दिलं? दादांनी घेऊन दिलं. ओके, तुला खायचं आहे ते? तुला खायचं आहे ते? खायचं आहे? ओके, हो दे या. तुला पाहिजे? तुला पाहिजे? हा, मम्माच्या तोंडाला लावायची क्रीम आहे ती. हा होऊन जातं त्याने. तसं नाही खायचं ते, तसं नाही खायचं. फोडायचं का? हां, चल फोडून देते. खाणार ना पण? ओके, प्लेट आणू का तुझ्यासाठी? मी प्लेट आणते. मी प्लेट बघू शकता तिथे तुम्ही. ती मला इतकी परेशान करते. तिला साधं एक वाटी देते, कारण की खूप संध्याकाळची वेळ झालेली आहे. मी आता इथं खिचडी बनवते. हे तांदूळ आणि तुरीची डाळ आहे. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी खानदेशी खिचडी स्पेशल रेसिपी शेअर करेन. तर मी तांदूळ आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे बघा, पाणी मी काढून घेते आता. थोडंसं पाणी आहे त्यात. आणि इथे फोडणी वगैरे दिलेली आहे. फक्त तांदूळ आणि डाळ टाकायची आहे. आणि माझे पावसात ब्लँकेट, सतरंजी सगळं काही ओलं झालेलं होतं. तर आता मी ते घरात आणून फॅन लावून वाळत घातलेलं आहे. तुम्हाला वातावरण बी दाखवते. आणि इतकं छान वातावरण झालेलं आहे. ह्या साईडने दाखवते. इथे सगळं आवरून ठेवलेलं आहे. इथे पण भांडे मी घासून घेतलेले. आणि हे सकाळी धुतलेले कपडे होते, हे अजूनही सुकलेले नाही आहे. तर इथे असं स्पोर्श आहे. काय करायचं? हे फोडायचं? खाली बसून खाशील? हो, खाली बसून खा. ते मम्मीचं आहे, मम्मीचं आहे ते. गुडू, तुझे डोळे कसे आहे का? ओ बापरे. आणि तोंड कसं आहे का? जरा दाखवते का? मला दाखवते तोंड कसं आहे तुझं. हो हो, चला चला, खाली बसा, खाली बसा. या खाली बसा. हो, चला चला, जम्प करा, जम्प करा. बसा. मी आता फोडून देते. गुड्डूला आणली आहे ही चिक्की, शेंगदाणा चिक्की.
हो हो, मी फोडून देते. तर अशी शेंगदाण्याची चिक्की आणली ती, मी पण टेस्ट करून बघते. खूप छान आहे, मला खूप आवडते शेंगदाण्याची चिक्की. तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला आवडते. आणि ते मला एक घास पण खाऊ देत नाही त्याच्यातला. तुम्ही मला दाखवते. तिला शेंगदाण्याची चिक्की खूप आवडते, हो ना गुड्डू? ओके, खाऊन घे. मामाला खाऊ घालशील? मामाला खाऊ घालशील? नाही, तुझंच आहे. एक घास प्लीज, एक घास मम्माला. मम्माला एक घास पण नाही खाऊ घालणार? हळूहळू खा. तर अशी शेंगदाण्याची चिक्की घेतलेली आणि मला एक. चला तर मग ब्लॉगला इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर कमेंट नक्की करा.